बालपणीची आठवण ग. बालपणीची आठवण ग, हृदयातील अनमोल ग, ती ठेव. बालपणीची आठवण ग, हृदयातील अनमोल ग, ती ठेव. हृदयातील अनमोल ग, ती ठेव. अनमोल ठेव सखी ग आपुली मैत्री, सखी ग आपुली मैत्री, सखी ग आपुली मैत्री. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला भेटून खूप आनंद झाले मला पण. कारण तुम्ही सेलिब्रिटी ऑफ सॉर्ट्स आहेत आणि मला ते इंटरव्ह्यूचं सुद्धा मला डाऊटफुल होते, तुम्ही एवढी बिझी असतो आणि कशी विचारू म्हणून. तरी बालपणीचं ते गाणे मी ऐकलं आणि बघितलं सुद्धा, फारच सुंदर आहे आणि आमचं लहानपणाचं आठवण सगळं बाहेर काढलं आणि जे भावना तुम्ही व्यक्त केले ते पेपरमध्ये म्हणजे लिहिण्यामध्ये आणि स्क्रिप्टमध्ये लिहून लिपीमध्ये लिहिणं, ते तुम्हाला आयडिया कोणी दिलं आणि कसे आले तुम्हाला? तर तुम्ही विचारलं की हे मला कसं सुचलं. ॲक्च्युली लहानपणापासून मला कविता लिहायचा छंद होता. तर शाळेत असतानापासून मी छोट्या मोठ्या कविता लिहिलेल्या असतील, पण त्या कधी कोणी बघितल्या नाही, वाचल्या नाही, कन्सिडरही केल्या नाही. त्यानंतर हळूहळू गाण्यातलं माझं जास्त अंग असल्यामुळे वडिलांनी मला गाण्यात खूप इन्स्पायर केलं, खूप सपोर्ट केला आणि मी मराठी हिंदी लताजींची गाणी गायचे. आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की मला कंपोजिशनही करावंसं वाटतं, पण ते कधी तेवढं प्रखर तेही बाहेर आलं नाही. पण जेव्हा एकदा माझ्या थोडं व्होकल कॉर्डचा प्रॉब्लेम झाला होता, तर म्हणजे तो ॲक्च्युली कॉन्शियस माइंडमुळे झाला होता, तसं काही नव्हतं. पण तो म्हणतात ना एक आपला फिअर फॅक्टर, कधी कधी माझा आवाज खराब व्हायला नको याची मी खूप काळजी घ्यायची. आणि त्यात सायकॉलॉजीतनं एक डेव्हलप झालेली ती एक फेज होती. त्या काळात मला मौन व्रत करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी, माझे जे ENT स्पेशालिस्ट होते, व्होकल स्पेशालिस्ट. तर त्या मौन व्रतामध्ये माझ्या गाणे लिहायला सुरुवात झाली. आई तुझी आठवण येते हे मी पहिलं मराठी गाणं लिहिलं. याआधी लिहिलेल्या कविता पण कन्सिडर नको करूया कारण की त्या बाहेर आल्या नाहीत, पण आई तुझी आठवण येते हे मराठी गाणं मी पहिलं आईसाठी माझ्या, कारण की त्या व्यथा असतात जेव्हा ना काही तेव्हा आईचीच आठवण येते. आणि त्या आठवणीत ते निघालेलं एक गाणं होतं. तसंच माझ्या वडिलांसाठी ते आजारी असताना एक पापा तुम्हारी नन्ही परी हे गाणं मी लिहिलं आणि ते लोकांना फार आवडतं, खूप ॲप्रिशिएट करतात. जे ऐकतात ते ॲप्रिशिएट करतात. ते डेफिनेटली त्याच्यात तुम्हाला ऐकल्यावर कळेल की मी थोडं आवाजाबाबतीत कॉन्शियस होते तेव्हा. गाणं छान झालंय, पण मला असं वाटतं मी आणखी चांगलं गाऊ शकले असते. त्यानंतर माझ्या मैत्रिणीने अनितानी माझ्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि तिचा माझ्यावर खूप लहानपणापासून जीव आहे, मला माहीत आहे ते. पण मी तिच्यापासून लांब राहायची. ती थोडी अशी जरा डॉन टाईप आहे, तर मी घाबरायची तिला. पण तिचं प्रेम जे माझ्यावर आहे ते मला म्हणजे जाणवलं. आणि त्यातनं हे जे आमचे लहानपणीचे शाळेतले दिवस आणि आम्ही कशा उड्या मारायचो, खेळायचो, हे सगळं आठवलं मला. आणि त्यातनं निघालेले बालपणीची आठवण ग, हृदयातील ती अनमोल ग, अनमोल ठेव, सखी ग आपुली मैत्री, हे शब्द आकस्मिक निघाले माझ्याकडून. आणि शरद जांभेकरजींनी मला जे राग शिकवले होते त्यापैकी वृंदावनी सारंग ह्या रागात हे गाणं मी कंपोज केलं आणि अतिशय सुंदर, म्हणजे माझ्या आवडत्या सगळ्या लोकांना ते खूप आवडलंय, त्यामुळे मी खुश आहे.
हे झाले एक व्हिडिओचं आणि तुमचं 2-3 गाण्याचं अजूनही आहे इम्पेंडिंग. हो. पण तुम्ही तुमचं स्टुडंटसाठी पब्लिकसाठी काहीतरी करणार आहे का? हे की मी जसं एकलव्य होता आणि त्याने आपल्या गुरुची मूर्ती समोर ठेवून रियाज केला होता, म्हणजे त्याचा धनुर्धारीचा, तसा मी लहानपणापासून लताजींना समोर ठेवून रियाज केलेला आहे. हो. आणि मी आई, माझे दादा, माझे वडील पण गायचे, शिकवायचे मला. म्हणजे ते असं शिकलेले नव्हते वडील, पण त्यांनी तबला थोडाफार शिकलेले. पण मला खूप गाईड केलं त्यांनी. म्हणजे त्यांचा कान इतका, म्हणजे त्यांना सेन्स इतका सुंदर आहे अजूनही, की ते मला बरोबर गाणं ऐकलं की सांगतात की मी कुठला रियाज कमी करते, काय चुकते. तर आई वडिलांकडून आलेलं एक आहे वेगळं. पण रफी साहेबांना पण मी खूप ऐकायचे. पण जे लताजींना मी श्रद्धेने ऐकलं आणि त्यांना फॉलो करत करत आजपर्यंत एवढे वर्ष गाते, तर ते मला असं वाटतं की एकलव्यासारखं आहे. आणि म्हणून मी एक गुरुकुल काढते, एकलव्या गुरुकुल, आणि त्यात सरस्वती मातेचं मंदिर असेल. आणि मी लताजींना भेटलेली एक स्मृती आहे माझी, एकदाच भेटली मी त्यांना आयुष्यात, आणि ती स्मृती त्या मंदिरामध्ये व्यक्त करणार आहे मी. आणि ते मंदिर, सरस्वतीचं मंदिर, हे एकलव्या गुरुकुल, अशा गाण्यासाठी उत्सुक असणारे माझ्यासारखे गाणं वेडे लोकांकरिता ते गुरुकुल मी सुरू करणार आहे. आणि त्यासाठी देव मला. पण तुम्ही फीज वगैरे काही घेणार आहे का? नाही, जे गाणं शिकायला येतील त्यांच्याकडनं काहीच फीज घेतली जाणार नाही. आणि इव्हन गाणं शिकवणारे पण आम्ही असेच शोधणार आहोत जे कुठल्याही स्वार्थाशिवाय गाणं शिकवतील. म्हणजे पण थोडीशी हे एक्सपेक्टेशन असतो, कारण त्यांचं गुजारा पाहिजे ना, एवढी लांबून यायचे, कुठून येते. कारण चांगले माणूस जवळपासची मिळलं तर ठीक आहे, पण नाही मिळालं तर तुम्ही शोधावं लागतो. आणि लांबून यायचं असलं तर त्यांनी वन्स अ वीक सुद्धा त्यांना पैसे लागते ना. त्यांचे जायचे कन्व्हेन्स वगैरे आपल्याला द्यावा लागेल. म्युझिक कंपनी ते करेल. आणि जे काही डोनेशन मधून पैसे येतील त्यातूनच ती संस्था चालेल. ओके. ते प्रोजेक्ट आहे की एक मंदिर बनवायचं वगैरे, त्याच्यासाठी तुम्हाला फंड्स पाहिजे ना, मग त्यांच्याबद्दल तुम्ही काय कार्यक्रम ठेवणार आहेत का? तुम्ही छान प्रश्न विचारता. आणि तुम्हाला कन्सेप्ट म्हणजे म्युझिकचे सगळे इतके छान समजलेले असल्यामुळे मला ते तुमच्याशी डिस्कस करायला फार आवडतं. असं आहे की माझ्याजवळ जर काही आहे ना, तर मेडिकल एक आहे, पण मी ते पण कमर्शियली करत नाही. आणि मी गाणं पण तसं कमर्शियली करत नाही. मी म्हणूनच विचारलं, कारण तुमचं ते इट्स अ व्हेरी बिग प्रोजेक्ट. त्यामुळे त्याला स्थळाचा पैसे पाहिजे, बांधायला पैसे पाहिजे, आर्किटेक्टला वगैरे वगैरे मुश्किल आहे, मोठा खर्च. त्यामुळे तेवढी बजेट तुमच्याकडे आहे का, नाहीतर कशी काढणार आहे ते? देवाची कृपा होईल. कारण मी जेव्हा पण काही टार्गेट्स, म्युझिकल टार्गेट्स ठरवले ते पूर्ण व्हायला सरस्वती मातेने माझी मदत नेहमी केली आहे. आता असं ठरवलंय की आता ऑडिशन चालू आहेत आप म्युझिक कंपनीमध्ये, आणि आम्ही उत्तम गायक आणि गायिका शोधत आहोत. त्यांना घेऊन आम्ही लाईव्ह शोज करणार आहोत. आणि त्या शोज मधून जे काही कलेक्शन येईल ते शोजचा खर्च वजा करता उरलेल्या पैशातनं आम्ही ते सगळं डोनेशन मंदिरासाठी जमा करणार आहोत. आणि ते ऑडिशन आता चालू आहे आप म्युझिकमध्ये. पण त्याच्याशिवाय तुम्ही डोनेशन वगैरे पण घेऊ शकतो ना? हो, म्हणजे मंदिरासाठी जर कुणाकडे असे पैसे आहेत की जे मंदिरासाठी देऊ इच्छितात तर ऑफकोर्स आम्ही घेऊ. कारण की आमचं ध्येय जे आहे ते मोठं ध्येय आहे आणि ते मी एकटी पुरं करू शकणार नाही. मला बऱ्याच लोकांचा सपोर्ट, ब्लेसिंग्स, आशीर्वाद लागेल. बरं, माझे पण गुड विशेस आहे तुम्हाला, आशीर्वाद आहे तुमच्यापैकी. तुमचं ते प्रोजेक्ट सफल होईल हे माझ्या ते. थँक्यू.